भाग 2 मध्ये आपण पाहिलं की आर्यापासून लपवलं गेलेलं सत्य. तर आज भाग 3 मध्ये आपण हेच पाहणार आहोत, सावलीतलं सत्य. तर हे सत्य काय आहे ते पाहूया. आर्या काही क्षण त्या मोबाईल स्क्रीनकडे पाहतच राहिली. तिला अजून सांगू नकोस, तो मेसेज तिच्या डोक्यात घुमत राहिला. म्हणजे काय? ती अद्वैतकडे पाहत म्हणाली. सगळं मला सांगितलं जात नाहीये, हेच ना? अद्वैत काहीच बोलला नाही. तो शांत उभा होता, जणू सत्य त्याच्यापेक्षा मोठं होतं. डॉक्टर देशमुख, चल, अद्वैत अचानक म्हणाला. तुला प्रत्यक्ष पाहायला हवं. कुठे? आर्याने विचारलं. जिथे 5 वर्षापूर्वी सगळं बदललं. रस्त्यावर गाडी धावत होती. खिडकीबाहेरचे दिवे धुसर होत होते आणि आर्याच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. मी तयार नाही. कोण ठरवतं हे? रुग्णालयाची ती ओळखीची दारं. ते दोघे रुग्णालयात पोहोचले. डॉक्टर देशमुख समोर उभे होते. त्यांनी आर्याकडे पाहिलं, क्षणभर थांबले आणि मग म्हणाले, काही गोष्टी वेळेआधी सांगितल्या तर त्या सत्यापेक्षा जास्त वेदना देतात, पण खोटं जगणं जास्त वेदनादायक असतं. आर्या ठामपणे म्हणाली. डॉक्टरांनी अद्वैतकडे पाहिलं. तो मान खाली घालून उभा राहिला. फाईल जी कधी डिस्टर्ब नव्हती. डॉक्टर देशमुखांनी एक जुनी फाईल पुढे ठेवली. ही फाईल फक्त आज उघडली जाणार आहे, ते म्हणाले. आर्याने फाईल उघडली. पहिल्याच पानावर एक तारीख होती. तीच तारीख ज्या दिवशी अद्वैत अचानक गायब झाला होता. खाली एक ओळ होती. त्या ओळीमध्ये असं लिहिलेलं होतं, पेशंट ॲडमिटेड, आर्या देशपांडे. आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. मी? तिचा आवाज फुटला. मी तर ठीक होते, डॉक्टर शांतपणे म्हणाले. तसं नाही, आठवणींचे तुकडे. त्या दिवशी तुमचा अपघात झाला होता. डॉक्टर सांगू लागले की डोक्याला गंभीर मार लागला होता. तुम्ही 3 दिवस शुद्धीत नव्हतात. आर्याच्या डोळ्यासमोर चित्र चमकू लागली. रस्ता, ब्रेकचा आवाज, अद्वैतचा ओरडणारा चेहरा. मग मला का आठवत नाही हे सर्व? असं आर्या कुजबुजली. कारण डॉक्टर थांबून म्हणाले, तुमच्या मेंदूने त्या वेदनादायक आठवणी स्वतःपासून दूर ठेवल्या आहेत. आता अद्वैतचं मौन. आर्या हळूच अद्वैतकडे वळाली. म्हणजे? तू मला सोडून गेला नव्हतास? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी रोज तुझ्या जवळ होतो, तो म्हणाला. पण तू मला ओळखत नव्हतीस. डॉक्टरांनी सांगितलं होतं, तुझ्या बऱ्या होण्यासाठी माझ्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. आणि आता शेवट पाहूया काय होतं. आर्याने डोळे मिटले. मग आज ती हळूच म्हणाली, आज मला का हे सगळं सांगितलं जातंय? डॉक्टर देशमुख गंभीर झाले. कारण आज तुमच्या रिपोर्टमध्ये एक बदल दिसतोय. अद्वैतने धडधडत्या आवाजात विचारलं. कसा बदल? डॉक्टरांनी फाईल बंद केली. काही आठवणी परत येऊ लागल्या आहेत. आर्याचं हृदय जोरात धडकलं. पण डॉक्टर म्हणाले, त्या आठवणी परत आल्या तर सगळ्यांसाठी चांगल्या असतीलच असं नाही. आर्या आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतच राहिले. आणि आज आपण कथा पुन्हा इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया की काय होते. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.